महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2026 मध्ये जी केंद्रप्रमुख परीक्षा घेतली त्या निकालाच्या गैरव्यवहार व गुणवत्ताहीन परीक्षाबाबतची चौकशी करून ती परीक्षा रद्द करावी अशी मागणी शिक्षकांचे लाडके आमदार माननीय प्रशांत बंब यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार काही शिक्षकांनी त्या परीक्षेवरती दबाव टाकून हवी तशी प्रश्नपत्रिका बनवून घेतली। त्यानंतर या परीक्षेचा दर्जा हा अतिशय सुमार दर्जाचा होता, जसं की स्कॉलरशिप म्हणजे चौथीच्या स्कॉलरशिप पेक्षाही अतिशय कनिष्ठ दर्जाची परीक्षा ही घेण्यात आलेली होती। त्यामुळं योग्य मूल्यमापन या परीक्षेमध्ये झालेलं नाही। त्यानंतर ही परीक्षा MPSC च्या धर्तीवरती त्या ठिकाणी घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा माननीय आमदार प्रशांत बंब यांनी केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 38,000 उमेदवारांमधून 28,000 पेक्षा जास्त उमेदवारांना 200 पैकी 100 पेक्षा जास्त गुण त्यामध्ये मिळालेले आहेत। त्यामुळं याची चौकशी करून ही भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने MPSC सारख्या संस्थेकडून ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी घेण्यात यावी अशी मागणी आता प्रशांत बंब यांनी केलेली आहे। आता ही मागणी राहते का परीक्षा रद्द होते हे आता उमेदवारांचं याकडे आता लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद।